राज्य सुखाया साधूमुळे शुरामी वंदिले. यातल्या शुरामधल्या राय अक्षरावरून सभागृहातून विजेच्या वेगाने एखादा तीर सुसू करीत जावा तशी त्या चिमुकलीच्या गळ्यातून ताण गेली आणि साऱ्या सभेचा लक्षभेद झाला. ह्या 9-10 वर्षाच्या चिमुकलीला आपण नेमकं काय केलंय याची जाणीव तरी होती की नाही देव जाणे. कोल्हापूरचं ते पॅलेस थिएटर त्या चिमुकल्या स्वरांनी न्हावून निघालं होतं. एक एवढीशी हडकुळी पण अतिबाह्य आत्मविश्वासाने फुललेली मुलगी रंगमंचावर येते काय आणि फार फार तर घेऊन या पंखा म्हणायच्या वयात एकदम शुरामी वंदिले सुरू करते काय. बाबालाल तबलजीनेही एखाद्या अनुभवी गायकासमोर धरावा तसा जबऱ्या दिमागाचा ठेका काय धरतात आणि पहिल्या पदाची अस्तई संपवून समेवर येताना ही पोरगी सारे सप्तक भेदून लईचा तो बिकट बोजा सांभाळत समेवर येते काय. त्या तानेचा दाना दाना स्वच्छ होता, सुरात भिजलेला होता, लईच्या कणाकणाचा अंदाज बिनचूक होता. समेवरची झडप तर इतकी घारीसारखी होती की समोरचे हे परकर पोलक्याचे दर्शन नसते तर एखाद्याला वाटले असते की कोणी तपाची मेहनत घेतलेली बुजुर्ग बाई केवळ चूश म्हणून ह्या बाल आवाजातील पलटा घेऊन गेली. काही वर्षापूर्वी मुंबईच्या जिना हॉलमध्ये अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी कुमार गंधर्वांनी हा असाच धक्का दिला होता. बालगंधर्वांनीही बालवयात रंगभूमीवर येऊन असंख्य अंतःकरणे आपल्या सुराने झेलली होती आणि आता माझ्यासमोर हा एक नवा चमत्कार घडत होता. मी पाहिलेली ऐकलेले हे 3 चमत्कार, बालगंधर्व, कुमार गंधर्व आणि ह्या चिमुकल्या चमत्काराचं नाव आहे लता मंगेशकर.